राज्यात सर्वाधिक मोठ्या प्रमाणात पेरा होणाऱ्या सोयाबीन आणि धान पिकाची कोल्हापूर विभागातही मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते। इथल्या शेतकऱ्यांनी धान तसंच सोयाबीनचा पेरा करण्यापूर्वी कसं नियोजन करावं याचा सल्ला जाणून घेऊया कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे डॉक्टर पांडुरंग मोहिते यांच्याकडून। सध्याचं हवामान बघता सर्व शेतकरी शेतीच्या कामामध्ये गुंतलेले आहेत। काही ठिकाणी नांगरट चालू आहे, काही ठिकाणी नांगरट पूर्ण केलेली आहे, नांगरटी पूर्ण केलेली आहेत। पण ज्या ठिकाणी नांगरट करायची आहे त्या शेतकरी बंधूंनी ही नांगरट करत असताना सकाळी 7 वाजता किंवा दुपारी 4 वाजता करावी। म्हणजे ही नांगरट करत असताना जमिनीमध्ये कीटकाच्या ज्या सुप्त अवस्था आहेत, त्याच्यामध्ये कोशावस्था आहेत, त्याच्यामध्ये अंडी अवस्था आहेत, ह्या सगळ्या ज्या अवस्था आहेत ह्या सगळ्या जमिनीच्या पृष्ठभागावर येतात। आणि मग सकाळी किंवा दुपारी 4 वाजता नांगरट केली की नांगरटीच्या पाठीमागं कावळे बगळे चिमण्या घारी मोठ्या प्रमाणात असतात आणि ह्याच्यामुळं जमिनीमध्ये असलेल्या कीटकांच्या अवशेष कमी करण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न केला जातो। आता नांगरट झाल्यानंतर सर्वसाधारणपणे कुळवाच्या पाळ्या देण्यापूर्वी आपण शेतामध्ये शेणखत, कंपोस्ट खत काय जे मिळेल ते आपण घालत असतो। आता हे घालत असताना एक शेतकरी बंधूंनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही माळावरचा भाग, तसा सांगली जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर हुमणीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे। तेव्हा ज्या भागामध्ये हुमणीग्रस्त क्षेत्र आहे त्या भागातील शेतकरी बंधूंनी जमिनीमध्ये शेणखत घालत असताना किंवा कंपोस्ट खत घालत असताना त्याच्याबरोबर कीटकनाशकाचा वापर करावा। सर्वसाधारणपणे प्रत्येक जो ढीग आपण शेतामध्ये ठेवतो त्या प्रत्येक ढिगावर मुठभर दाणेदार कीटकनाशक कोणतेही टाकावं। याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये जे काही संशोधन करण्यात आलं त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसून आलेलं आहे की या शेणखताबरोबर जर मेटॅरायझम नावाची बुरशी जर चांगल्या प्रकारे मिक्स केली तर ही बुरशी जमिनीतील सेंद्रिय पदार्थावर वाढून हुमणीचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त होतो, असंही निदर्शनास आलेलं आहे। तेव्हा शेतकऱ्यांनी याचाही वापर करायला काही हरकत नाही। एक गाडी शेणखतासाठी किंवा कंपोस्ट खतासाठी 1 किलो मेटॅरायझम नावाची बुरशी जमिनीमध्ये त्या खतामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून मग जमिनीमध्ये जर मिक्स केली, चांगल्या प्रकारे मिसळली तर हुमणी किंवा जमिनीमध्ये ज्या काही किडी मुळावर जगणार आहेत त्यांचं पूर्णपणे नियंत्रण चांगल्या प्रकारे आपल्याला करता येतं। पेरणीची वेळ येते। पिकांची पेरणी करत असताना कोणत्याही परिस्थितीत बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये। आता आपल्या भागाचा ज्यावेळी आपण विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येते की भात हे आपल्या भागाचं प्रमुख पीक आहे। तेव्हा भाताला बीज प्रक्रिया करण्यापूर्वी पहिल्यांदा मिठाच्या द्रावणातून काढावं, हलकं झालेलं भात काढून टाकून त्यानंतर चांगलं धुवून त्या भाताला थायरमसाठी बीज प्रक्रिया करावी आणि त्यानंतरच ते पेरणीसाठी वापरावं। तसंच सोयाबीनच्या बाबतीत आहे, तसंच भुईमुगाच्या बाबतीत आहे। बीज प्रक्रिया केल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत बीजाची टोकन किंवा पेरणी आपण शेतकरी बंधूंनी करू नये। तेव्हा बीज प्रक्रिया करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे। बीज प्रक्रिया केल्यानंतर जमिनीच्या माध्यमातून जे काही रोग प्रसरणार आहेत त्याचाही बंदोबस्त होतो आणि उगवून आल्यानंतर काही काळ त्याच्यावर रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होत नाही। आता बीज प्रक्रिया करण्यासाठी इमिडाक्लोरोपिड हे 5 ग्रॅम आणि त्यामध्ये ट्रायकोडर्मा 50 ग्रॅम या प्रकारे मिश्रण तयार करून 1 किलो बियाणासाठी जर आपण वापरलं तर नवीन येणाऱ्या रोपांचं चांगल्या प्रकारे संरक्षण केलं जातं। किडींचा बंदोबस्त करण्यासाठी पेरणी करत असताना काही सापळ्या पिकांचा वापर करायला काही हरकत नाही, कारण ही सापळा पिकं किडीला पिकाच्या अगोदर आकर्षिले जातात आणि मग त्यावर त्याचा आपल्याला बंदोबस्त करणं सोयीचं जातं। आणि ह्याच्यामुळं काय होतं की सर्वसाधारण ज्या ठिकाणी कोबी लावतात त्या कोबी लावणाऱ्या शेतकरी बंधूंनी त्याच्या अगोदर एक 15 दिवस मोहरी पेरायची। म्हणजे कोबीवर येणारा जो हा पतंग आहे, चौकोनी ठिपक्याचा पतंग, हा पहिल्यांदा मोहरीकडे आकर्षिला जातो आणि मोहरीवर औषध मारणं सोयीचं पडतं किंवा मोहरी कापून काढून जाळून टाकणे शक्य होतं आणि त्याच्यामुळं कोबीवर बिन औषध मारता आपल्याला बऱ्याच प्रकारे चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येतं। तसंच सोयाबीनमध्ये जर आपण पाहिलं तर सोयाबीनमध्ये मका, सोयाबीनमध्ये चारी बाजूनं जर आपण चवळी टाकली तर या चवळीवर रस शोषणाऱ्या किडी पहिल्यांदा येतात आणि रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी नैसर्गिक कीटक त्याच्यावर पहिल्यांदा येतात आणि ह्याचाच नंतर प्रसार सोयाबीनमधल्या रस शोषून घेणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतो। एकात्मिक नियंत्रणाचा हा एक भाग आहे। अशाही प्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारे किडींचं नियंत्रण करता येतं। सोयाबीन पेरण्यापूर्वी एक 10 दिवस अगोदर चारी बाजूनं किंवा मध्ये जर आपण एरंडी टाकली तर सोयाबीनवर पाने खाणाऱ्या अळीचा जो प्रादुर्भाव होतो ही पाने
खाणारी अळी पहिल्यांदा एरंडीवर आपली अंडी घालते आणि त्यानंतर मग सोयाबीन पिकावर येते. कारण अंडी घालण्याच्या कालावधीमध्ये सोयाबीन पीक खूप लहान असतं, पण एरंडी ही सोयाबीनच्या पाणी खाणाऱ्या अळीला आकर्षित करून घेते. त्यामुळे अंडीपुंजे किंवा अळ्या असलेलं पान काढून एरंडीवरचा नाश करून आपल्याला बिनखर्चाचं सोयाबीनच्या अळीपासून चांगल्या प्रकारे संरक्षण करता येतं.